समाजसेवक रवींद्र गायकवाड यांच्या नोटप्रेसमध्ये भव्य सत्कार। बोधी आदर्श फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र गायकवाड यांच्या समाजसेवेची दखल घेत जालना येथे नुकतेच भंत कश्यप यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। त्यांच्या या कार्याची आणि पुरस्काराची दखल घेत 14 एप्रिल अर्थात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी नाशिक रोड येथील नोटप्रेसमधील मजदूर संघ आणि SC ST OBC अँड मायनॉरिटी असोसिएशनच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी ISPचे CGM राजेश बन्सल, अर्पित धवन, CISF कमांडर अमोल चंदनशिवे, गरजीत सिंग, मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुनरे, SC ST OBC अँड मायनॉरिटी असोसिएशन संस्थेचे जनरल सेक्रेटरी विकास बर्वे, कार्याध्यक्ष नितीन तेजाळे, कामगार नेते अशोक गायकवाड, मजदूर संघाचे उपाध्यक्ष रामभाऊ जगताप, रामभाऊ सांगळे, अशोक पेखळे, कार्तिक डांगे, मनोज सोनवणे, भूषण मेढे, कैलास मुठाळ, सचिन चिडे, कैलास आरोटे, शिव दोंदे, कामगार नेते अशोक गायकवाड आणि समाजरत्न रवींद्र गायकवाड यांच्या वतीने अंध मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। रवींद्र गायकवाड यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले। यात वैद्यकीय सेवा, सरकारी सेवा, अंमली पदार्थ विरोधी जनजागृती, वृक्ष लागवड, जनसामान्याचे कामे करून देणे, महापुरुषांची जयंती साजरी करणे, गोरगरिबांना अन्नदान, शहीद जवानांसाठी विविध उपक्रम राबवणे यासह कला क्रीडा क्षेत्रात भरीव कार्य करणे या कामामुळे रवींद्र गायकवाड यांना जनसामान्यात आदराचे स्थान आहे। अभिवादन। या ठिकाणी नुकताच समाजरत्न पुरस्कार रविभाऊ गायकवाड यांना जालना येथे जाहीर झाला। त्या निमित्ताने बोधी आदर्श फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी जे अंध मुलं आहे त्यांना त्यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून बोधी आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अंध मुलांना कार्ड शीट ह्या ठिकाणी वाटप केलेले आहे। एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी त्यांचा यथोच्छ कार्ड देऊन आणि शालेय वस्तू देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे। आणि ह्या सत्काराच्या कार्यक्रमाला मजूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश भाऊ गोडसे, कार्याध्यक्ष जुंद्रे साहेब व सर्व त्यांची टीम, नेते मंडळी, त्याचप्रमाणे रामभाऊ सांगळे व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते। आणि समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मजदूर संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच SC ST असोसिएशन तर्फे सुद्धा त्यांचा सत्कार करण्यात आला। त्या संघटनेचे अध्यक्ष विकास बर्वे, त्याचप्रमाणे सचिन, नितीन तेजाळे आणि BR आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने सुद्धा त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला। बाळासाहेब गांगुर्डे व त्यांची संपूर्ण टीम यांनी सुद्धा रविभाऊ गायकवाड यांचा समाजरत्न मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। BR आंबेडकर फाउंडेशनचे अध्यक्ष 134वी जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती या निमित्ताने यावर्षी सालाबादाप्रमाणे जयंती अध्यक्ष आमचे बाळासाहेब गांगुर्डे, बाळासाहेब बागुल, संजय बागुल आणि मनोज जाधव आणि मी स्वतः लवले शाहिरे आणि विजू भाऊ मार्गदर्शक आमचे विजू भाऊ आणि सुधीर भाऊ, सुधीर पगारे आणि आपले साहेब। जयंतीच्या यावर्षी आमचा जयंतीचा सोहळा खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप छान झालेला आहे। आणि या निमित्ताने सर्व भीमसैनिकांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। ISP आणि BR फाउंडेशन कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तथागत भगवान गौतम बुद्ध, विष्णुवंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, माता रमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले यांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 एप्रिल हा जन्मदिवस मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभरात साजरा होत असताना बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की शिका, संघटित व्हा व संघर्ष करा। म्हणून त्या निमित्तानं बोधी आदर्श फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी
आम्ही अंध मुलांना एक कार्ड शीटचं वाटप केलेलं आहे. नुकताच मला जालना येथे समाजरत्न पुरस्कार मिळालेला आहे. तरी सुद्धा हा पुरस्कार म्हणजे एक पुस्तकाची ओळ असून आता पुस्तक लिहायचं बाकी आहे. आता आमच्यावर अजून मोठी जबाबदारी आलेली आहे. यापुढे बोधी आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून मी समाजकार्य करत राहील. यापुढे असेच कार्य चालू ठेवेल. मी सर्व भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो व थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र.